नमनाला नमनाला रंग भरला चल ग सखे नमना ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। तू माझी तपश्चर्या का करत आहेस? हे संपूर्ण सृष्टीचे पालन करता आपण अशा सिंदूरसुराचे साष्टांग दंडवत जगतपिता आपल्यापासूनच या साऱ्या सृष्टीची उत्पत्ती झाली। आपणच या नरदेवास सिंदूरसुराची सौम्य बहाल केली। आपली तपश्चर्या करण्याचे कारण या संबंध ब्रह्मांडामध्ये संचार करत असताना पितृधर्म म्हणून मला कधी मृत्यू संभवणार नाही असा शुभाशीर्वाद द्यावा। वत्सा, मी अखंड सृष्टीचे निर्माण केले, त्याचे काही नियम आहेत। ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा अटळ आहे, त्यामुळे त्या नियमांचे उल्लंघन होईल असा कोणताच वर मी तुला देऊ शकत नाही। ठीक आहे पितामहा, मग या संबंध ब्रह्मांडामध्ये संचार करत असताना मला एक असे शस्त्र प्रदान करा ज्या शस्त्राच्या बळावर हा सिंदूरसूर अजिंक्य राहील, ज्याचा कोणताही क्षत्रिय पराभव करू शकणार नाही। ठीक आहे, मी हे शस्त्र तुला प्रदान करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हाच या शस्त्राचा वापर कर, अन्यथा तुझा मृत्यू अटळ आहे। आणि हो, त्या आधी माझ्या आदिशक्तीपासून सावधच राहा। तथा धन्य झाला या संबंध ब्रह्मांडामध्ये हा सिंदूरसूर आज धन्य झाला। असमंत भिडणारी महत्वाकांक्षा, अफाट शक्ती, शौर्य, सामर्थ्य आदी गुरूंनी संपवण्याचे संचय देऊन प्रतिशोधात गुरु शुक्राचार्यांच्या उद्देशाचे पालन केले। गुरु शुक्राचार्यांचा उद्देश म्हणजे दैत्य कुळावर झालेला अन्याय आणि याचा कलंक म्हणजे त्या देवकुळाचा सर्वनाश। ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती, तपस्येचे फळ या नरदेवास अशक्य असा वर प्राप्त झाला। ब्रह्मांचा वरहस्त ज्या नरदेवाच्या नतमस्तकी आहे, अशा नरदेवास मृत्यूचे भय नाही असा सिंदूरसूर आज अमर झाला। नारायण
संबंध ब्रह्मांडाची भ्रमंती करणे हीच त्या भगवंताची इच्छा आहे आणि त्या इच्छेचे पालन करणे हाच माझा धर्म. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म विसरून विनाशाच्या मार्गावर जातो हेच याचे उत्तम उदाहरण. धर्म म्हणजे गुरु शुक्राचार्यांच्या उद्देशाचे पालन आणि वर म्हणजे ब्रह्मदेवाकडून मिळालेली प्रचिती. जाऊन सांग त्या राजाला हा सुंदर सूर आक्रमण करतो. माता अदिती ऋषी कश्यप यांचा पुत्र ही माझी अमरावती. तिची निर्मिती साक्षात विश्वकर्माने केली आहे. माझ्या अमरावतीमध्ये उर्वशी, मेनका, रंभा यांचे नृत्य गायन चालू असते. अजून रंभेचे नृत्य गायन झाले नाही. रंभे रंभे आज एक नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी. नाचते मी इंद्राच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. राजा दरबारी, राजा दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी,
नारायण
व आशिष या अमरावतीमध्ये आपले स्वागत आहे. देवा, सिंधुरासुराने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून अशक्याचा वर प्राप्त केला आहे. त्या वराच्या जोरावर त्याने या त्रिलोकात हाहाकार माजवला आहे आणि तो आता आपल्या अमरावतीवर चाल धरून येत आहे. त्या तुम्ही सावधच राहा. नारायण नारायण. देवश्री, तुम्ही निश्चिंतच राहा. या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तसेच आमच्याकडे कसली कमी वज्रासारखे शस्त्र, रथासारखे वाहन आणि बलदंड बाहुबलाच्या सामर्थ्यावर आम्ही समर्थ आहोत. हो देवा, तो कधीही आपल्या या अमरावतीवर चाल धरून येऊ शकतो. त्या तुम्ही नारायण नारायण. माझे नाव इंद्रपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मी, जगी विस्तारिलो माझा मी. दैत्यराज सिंधुरासूर, साम दाम दंड भेद. देवेंद्रा, सांभाळ तुझी अमरावती. आला दैत्यराज सिंधुरासूर आला. जाऊन सुखाने राज्य कर. देवेंद्रा, हा सिंधुरासूर आज तुझ्या अमरावतीमध्ये आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय राहून तुझ्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. ऐ दैत्यराज, तुझ्या मनसुबेने आलायस. तो मनसुबा देवराज इंद्र कधीच पुरा होऊ देणार नाही. आल्या मार्गे पाताळाकडे पुन्हा प्रस्थान कर. हा देवराज इंद्र तुला मैदान देण्यास तयार आहे. प्रतिशोध. देवेंद्रा, अरे तुझ्या बाहुबलामध्ये एवढं सामर्थ्य नाही की तू या
सिंधुरासुराचा सामना करशील आला माघारी हो. दैत्यराज, अरे या अमरावतीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठेवले ते आम्ही देवगण. अरे तुझ्यासारखे दैत्य नाही. अरे समुद्रांच्या वीज नगर अमृत पळून जाणार तुम्ही देव. यातूनच तुझी आज भागत नाही म्हणून ऋषी गौतम यांची पत्नी अहिल्या तिच्या सौंदर्यास मोहून तिला शिरभ्रष्ट करणारा तू देवेंद्रा या सिंधुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नकोस. अरे सिंधुरासुरा, तुझ्यासारखे कित्येक दैत्य या अमरावतीवर आले आहेत. त्यांना याच रणांगणावरती पराभूत केले आहे. अरे तुझी मी कसली कथा. एवढे असेच सामर्थ्य जे तपोबलामध्ये तर होऊन जाऊ दे रणसंग्राम. देवेंद्रा, माझ्या तपोबलामध्ये सामर्थ्य तर आहे. आज तुझ्या सुवर्ण सिंहासनावरती हा सिंधुरासुर विराजमान होणार. आज या सिंधुरासुराच्या क्रोधाचा पहिला बळी तू. भ्रष्ट केलं देवेंद्रचं दैवत्व. काय तर म्हणे अमरावतीचा राजा 33 कोटी देवांचा सेनानी. देवेंद्रा, या सिंधुरासुराच्या चरणी ध्यान असू दे. आज तुझी अमरावती जाणार, त्याचबरोबर तूही जाणार. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला.
विठला माय बाबा विठला विठलाचा मला लागला भक्तिभाव अंतरिंगा आमनी जागला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला संतमणी विठ्ठलाचा जीवला लागला भक्तिभाव अंतरीचा आमनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाच माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला नारायण वैकुंठवासी विष्णू नारायणाला माझा साष्टांग दंडवत. देवांचेही संदेश नारायणा, आज या क्षीरसागरात कोणता समाचार घेऊन आला? देवा, सिंधुरासुराने ब्रह्मदेवांकडून अशक्याचा वर प्राप्त करून घेतला आहे. त्या वराच्या जोरावर त्याने त्रिलोकात हाहाकार वाजवला आहे. तसेच त्याने इंद्रदेवांनाही युद्धात पराभूत केले आहे आणि तो आता आपल्या त्या क्षीरसागरावर आक्रमण करणार आहे. त्यावर तुम्ही सावधच राहा. नारायण नारायण. मुनी, अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग. स्वार्थ, मोह, अहंकार हे सर्व अधर्माचे निवासस्थान. जेव्हा मनुष्य अहंकाराने, क्रोधाने, आत्मलोभाने कृती करतो तेव्हा तो विनाशाच्या मार्गावर चालत असतो. तेव्हा तुम्ही निश्चित नाराज. हो देवा, येतोच की. नारायण नारायण. बसले हे श्रीहरी बसले हे श्रीहरी भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भूवरी विधाता विश्वविधाता विधाता विश्वविधाता नाव हे भूवरी या अमरावतीवर आक्रमण केले आणि एखादी सत्ता प्रस्तावित केली. हे वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण, लक्ष्मीपते नारायण हा आता
आता सुद्धा वैकुंठ सोडून प्रस्थान कर. ही सुलांतींच्या तावडी. प्रथम स्वागतम शुभ स्वागतम दैतराय. प्रथम तुझे माझ्या क्षीरसागरात स्वागत आहे. अरे वेड्या पाताळामध्ये जा, सुखाने राज्य करशील. हा वैकुंठ अधिपती श्री हरी तुला अभयदान देतो. विष्णुदेव, आता माघार नाही. संघर्ष, प्रतिशोध, दैत्य कुळावर झालेला अन्याय याचा कलंक म्हणजे तुम्हा देव कुळाचा सर्वनाश. अरे हे दैत्या, माझे म्हणे तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाहीये, तर तू माघार घ्यायला नसशील तो विध्वस्त या. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. स्वामी झाला. आता राहिला तो कैलास, शंभू महादेवांचा कैलास. आता या सिंधुरासुराची स्वारी कैलास.
त्याचा आपल्या साष्टांग दंडवत. शुभ आशीर्वाद नारद. आज कसे काय निघाले? सर्वत्र कुशल मंगल करायना. भोलेनाथा, तुम्ही भोले ते भोलेच राहणार. या सृष्टीवर सिंधुरासुराने सर्व देवांचे राज्य काबीज केले आहे. ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंधुरासूर साऱ्या त्रिलोकात हाहाकार माजवत आहे आणि तो आता आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. त्या तुम्ही सावध राहा. नारायण नारायण. नारद, देव काय दैत्य काय? हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्य सिंधुरासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे. ब्रह्मदेवांनी दिलेल्या वराचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नाही तर जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव नक्कीच होईल. होय भोलेनाथा, जसा तुम्ही मणी आणि मल्हार वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, तसाच या सिंधुरासुराचा वध करून या साऱ्या सृष्टीचे रक्षण करा. नारायण नारायण. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू अटळ आहे. आत्मा हा सर्वत्र अमर आहे. त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. आपले भ्रमंतीचे कार्य असेच चालले. यावे आपण. हो भोलेनाथा, येतोच मी. नारायण नारायण. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हॅलो. आमचे प्रेरणास्थान उदय रसाळ यांच्याकडून सर्व कलावंतांसाठी 1501 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे. संपूर्ण कलावंतांचा यांना मानाचा मुद्रा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसे रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक वेदांत संतोष रसाळ यांच्याकडून सिंधुरासुराच्या भूमिकेसाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसे या नवीन कलावंताचा यांना मानाचा मुद्रा. धन्यवाद धन्यवाद. अमरावतीवर आणि वैकुंठावर एखादी सत्ता प्रस्थापित केली. हे कैलासपती महादेव हरिहरेश्वरा अर्धनारी नटेश्वरा या ब्रह्मपुत्र सिंधुरासुराचा आपणास साष्टांग दंडवत. या कैलास पर्वताचे प्रथम स्वागत आहे. महादेव, हा ब्रह्मपुत्र सिंधुरासुर आज आपल्या समोर एक विनंती घेऊन आला आहे. हिला शांत बसव. कृपया आपण त्याचा स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. हे कैलासपती महादेव, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत, या पर्वताची गणना या समंत ब्रह्मांडामध्ये केली जाते. असा हा आपला वैभवशाली कैलास पर्वत माझा व्हावा आणि आपण भक्त करण्यासाठी मंदार पर्वताकडे वस्त्र करावे, हीच माझी इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे साधी सोपी गोष्ट नव्हे. अजूनही वेळ गेलेला नाही. दैत्य गुणावर जाऊन तुका समाधान राखी कर. महादेव, आता आधार नाही असे मी त्याचं प्रमाणे सामर्थ्य तर स्वीकार नंदन.
दैत्यराज या पृथ्वीराज देव आम्ही श्रेष्ठ आहोत तुझ्यासारखे दैत्य नव्हे. मागे! देव श्रेष्ठ होते आहेत नाही, यापुढे या श्रेष्ठत्वाचा ध्वज या सिंधुरासुराच्या हाती ब्रह्मपिता भोलेनाथ श्रीहरी या सुंदरासुरापासून संबंध ब्रह्मांडाचे कल्याण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा. हो देवांनो, आपल्याला काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. हो देवांनो, आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. नारायण नारायण काही तुमच्या अवस्था. नारायण नारायण. देवश्री योग्य वेळी आला आहात. या सुंदरासुरापासून संबंध कल्याण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा. देव हो, तुम्हालाही तुमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि तो गर्व सिंधुरासुराने उतरवला. नारायण नारायण. हो नारायण, आम्हालाही आमच्या शक्तीचा गर्व झालाच होता. भोलेनाथा, श्रीहरी, ब्रह्मदेव, तुम्ही सारे मिळून त्या पार्वतीपुत्र गजाननाची आराधना करा. तोच यातून काहीतरी तुम्हाला मार्ग सुचवेल. नारायण नारायण. चला तर मग. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः.
मंगल. देव हो, माझ्या आराधना का करत आहात? असे कोणते संकट आले तुला देवांवर? कथन करा. हे गौरीपुत्र गणेशा, हे विघ्नहर्ता, त्या चित्रातून नामक धरत्या आमची शक्ती अशक्त झाली आहे. तेव्हा आता तुम्हीच काय तू मार्ग काढावा. ठीक आहे देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. माझ्या चरणाशी आले. साऱ्या देवांचं राज्य मी काबीज केलं. असा सिंहसूर आज एकमेव अजिंक्य योद्धा भ्रष्ट केलं साऱ्या देवांचं मी दैवत्व. दैत्यराज, मी दिलेल्या शस्त्राचा दुरुपयोग करून तू अधर्माचा मार्ग निवडलास. तुझा मृत्यू अटळ आहे. ब्रह्मपिता, आपणच मला वर दिला. वराची प्रचिती पाहताय ना. अजून काय प्राप्त करायचं राहिलं? दैत्यराज, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. तुझा गर्व उतरवायला मला कितीसा वेळ. गणेशा, मला या सिंद्रसुराला युद्धाचं आव्हान. माझ्या मार्गातून दूर हो, अन्यथा हा सिंद्रसूर तुझाही नाश करेल. दैत्यराज, जर असेल तुझं सामर्थ्य तर होऊन जाऊ रणधुंजार. गणेशा, माझ्या तपोबलामध्ये सामर्थ्य तर आहे. आज तुझ्या देवांसमोर तुझाही कपाळ स्पर्श करणारा सिंद्रसूर. तुझ्या चरणाची शिरविश्रांती दे गणेशा, शिरविश्रांती दे.